धारणी तालुक्यात राजवीर संघटना आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहेत। पत्रकार रहमत खान उर्फ रम्मू यांच्या विरोधात हाजी इरफानने खोटी तक्रार दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया। संघटनेचे शहर अध्यक्ष आणि सचिव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। हाजी इरफान यांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात रहमत खान विरोधात 7 मार्चला तक्रार नोंदवली होती। संघटनेचा आरोप आहे की विधानसभा निवडणुकीदरम्यान हाजी इरफान यांनी रहमत खान यांना हिंदू उमेदवार सुलभा खोडके यांच्या प्रचारातून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र रहमत खान यांनी त्यास नकार दिल्याने सूडबुद्धीने ही तक्रार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे। संघटनेने असा आरोपही केला आहे की या प्रकरणात अमरावतीतील भूमाफियांचा हात आहे। या भूमाफियांनी धारणी तालुक्यातील सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून भूखंड विक्रीचा मोठा गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे। राजवीर जंगी संगठन अध्यक्ष धारणी तालुका शौकतुल्ला अमानतुल्ला, आज हम भू विभाग अधिकारी कार्यालय में इस विषय में आए हैं कि 7/3/2025 को हाजी इरफान ने शिकायत की है कि हमारे संस्थापक रम्मू भाई उर्फ रहमत खान के खिलाफ जो पुलिस स्टेशन में शिकायत की है उसकी पूरी चौकसी करके नियम अनुसार कार्रवाई की जाए, ऐसा मेरा बोलना है। तर धारणी तालुक्यात राजवीर संघटना आक्रमक झाली असून त्यांनी दिलेल्या इशारामुळे प्रशासन काय पावले उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तक्रारीची सखोल चौकशी होणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत।